महत्वाची बातमी समोरते वर्ध्यात निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी सुरू आहे। भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्यात। पंकज भोयर, रामदास तडस यांच्या उपस्थितीत या मुलाखती पार पडलेल्या आहेत। आहे की पार्टीच्या प्रोटोकॉल प्रमाणे उमेदवार जे आहेत त्यांचे मत जाणून घेण्यासाठी या सगळ्या उमेदवारांना या ठिकाणी बोलावलेलं आहे आणि या ठिकाणी सर्व आमदार, जिल्ह्याचे अध्यक्ष आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा याच्यामध्ये आहे। कार्यकर्त्यांचे मत जाणून त्याच्यानंतर मग जी इलेक्शन कमिटी आहे ती इलेक्शन कमिटी ठरवेल की कोण योग्य उमेदवार आहे आणि मुंबईला याचा निर्णय होईल। सन्माननीय आमदार आमचे राजेशजी बकाने, सुमितजी वानखेडे, विधान परिषद सदस्य दादारावजी केचे, माजी आमदार, माजी खासदार सुरेशभाऊ वाघमारे, माजी जिल्हाध्यक्ष सुनीलजी गपाट यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील 6 नगरपालिकेतील नगराध्यक्ष पदाचे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यामध्ये वर्धा नगरपालिकेमधून जवळपास 8 जण इच्छुक आहे। त्यानंतर सर्वाधिक आमचे आर्वी नगरपालिकेमधून 24 जण इच्छुक आहे। त्यानंतर हिंगणघाट नगरपालिकेमधून 16 जण इच्छुक आहे। भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडलेल्या आहेत। पंकज भोयर, रामदास तडस यांच्या उपस्थितीत या मुलाखती संपन्न झाल्यात। वर्ध्यात निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी पाहायला मिळते। वर्ध्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता भाजपची जोरदार तयारी पाहायला मिळते। याच अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती यावेळी संपन्न झालेल्या आहेत। पंकज भोयर, रामदास तडस यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यात। संपूर्ण राज्यात निवडणुकीचं बिगुल वाजलेलं असतानाच आता वर्ध्यात देखील भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोरदार तयारी पाहायला मिळते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।